नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश शिवरखेडे आपल्या जय गजानन मॅथ कोचिंग क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आपण वर्ग 12वीचा वेक्टर नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. त्यामधले आपले चालू आहे एक्झरसाइज 5.3. एक्झरसाइज 5.3 म्हणला आपण 30 नंबरचा क्वेश्चन घेणार आहोत. त्या 30 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय आहे, एक लाईन दिलेली राहील आपल्याला. या लाईनचे दोन पॉईंट राहतील आपल्याकडे. पहिला पॉईंट राहील ए, दुसरा पॉईंट राहील बी आणि यांच्यामध्ये डिस्टन्स दिलेलं राहील. आणि दोन पैकी पहिल्याचे दिलेले राहतील कोऑर्डिनेट x1 y1 z1. दुसऱ्याचे आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे सांगतील. तर कसे काढायचे त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला. जर एका दोन पॉईंट आहे त्यांच्यामधला डिस्टन्स दिलेला आहे आणि एकाचे कोऑर्डिनेट दिलेले आहे आणि दुसऱ्याचे जर आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे असतील तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे b चे कोऑर्डिनेट आहे x1 l d, y1 m d, z1 n d. हे l m n म्हणजे होतं डायरेक्शन कोसाइन आणि d म्हणजे काय होते डिस्टन्स बिटवीन a b म्हणजे दोन पॉईंट मधला डिस्टन्स. बघू आपण आता दिलेला प्रॉब्लेम. आपल्याला दिलेला आहे द डायरेक्शन रेशो ऑफ ए बी आर. डायरेक्शन रेशो दिलेला आहे. सर्वात दिलेली तुम्ही डायरेक्शन रेशो ऑफ लाइन ए बी आर. काय डायरेक्शन रेशो -2 to 1. म्हणजे पहिला घ्यायचा ए आहे आपल्याकडे -2, दुसरा घ्यायचा डायरेक्शन रेशो म्हणजे काय दुसरा बी, तिसरा येईल आपल्याकडे सी. त्यानंतर काय दिलं आपल्याला, एक लाईन आहे. ही लाईन पण इथे काढून घेऊ तुम्ही. झाली लाईन. याचे पहिल्याचे कोऑर्डिनेट दिलेला आहे ए किती आहे आपल्याकडे 4 1 5. त्यानंतर लेंथ ऑफ ए बी इथं आहे आपल्याकडे बी. यामधला डिस्टन्स दिलेला आहे. डिस्टन्स आहे आपल्याकडे 6 युनिट. आणि आपल्याला बी चे कोऑर्डिनेट फाइंड करणार आहे. बी चे फाइंड करायचे आपल्याला कोऑर्डिनेट. आता बी चे कोऑर्डिनेट काय आहे, सर्वात आधी आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला x1 माहित पाहिजे. x1 म्हटलं म्हणजे पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट x1 y1 z1 आहे आपल्याकडे. x1 पाहिजे. त्यानंतर l m n माहिती पाहिजे. एलिमेंट पावर आहे का आपल्याकडे नाही आहे. त्यानंतर काय माहित पाहिजे डिस्टन्स. तर हे लेंथ हे आहे म्हटलं हे ab ची लेंथ म्हणजे काय होतं त्याचा डिस्टन्स. आपल्याला दिलेला डिस्टन्स ऑफ ab. डिस्टन्स ऑफ ab आहे आपल्याकडे 6 युनिट. आता एलिमेंट काढून घेऊ. डायरेक्शन कोसाइन आर. एलिमेंट म्हणजे होतं डायरेक्शन कोसाइन ऑफ लाइन ए बी आर. डायरेक्शन कोसाइन काढणार एल इक्वल टू काय असेल प्लस मायनस ए अपॉन. सर्वात आधी अंडर रूट मध्ये काढून घ्यायचं. अंडर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. अंडर रूट मध्ये आपण काढून घेऊ a. तर a चेक करा किती आपल्याकडे -2. तर -2 चा स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. b आहे आपल्याकडे 2 तर 2 चा स्क्वेअर प्लस c. c आहे आपल्याकडे 1 तर 1 चा स्क्वेअर. -2 चा स्क्वेअर किती आहे आपल्याकडे 4. 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 म्हणजे अंडर रूट 9. 9 कशाचा स्क्वेअर आहे 3 चा. हा किंवा काढून घ्या. l इज इक्वल टू प्लस मायनस a अपॉन अंडर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. सर्व व्हॅल्यू आपल्याकडे कुठं प्लस मायनस a चेक करावं किती आपल्याकडे -2 अपॉन अंडर रूट मध्ये a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर किती आला वापर आपल्याकडे 3. पुन्हा पाहू. हा प्लस मायनस काय होईल मायनस. हे प्लस ने जरी त्यामध्ये मल्टिप्लाय केलं प्लस मायनस मायनस काय होईल प्लस 2/3. हा आपल्याकडे या तसाच करू आपण आणि m इक्वल्स टू प्लस मायनस b अपॉन अंडर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर इज इक्वल टू प्लस मायनस b. तर b चेक करा किती आपल्याकडे b आहे 2. तर 2 अपॉन अंडर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर किती आला आपल्याकडे 3. त्यानंतर आपल्याकडे l इज इक्वल टू प्लस मायनस c अपॉन अंडर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर इज इक्वल टू प्लस मायनस c अपॉन. तर c चेक करा किती आपल्याकडे 1. तर 1 डिवाइडेड बाय याची व्हॅल्यू किती येईल आपल्याकडे 3. याला आपल्याला एलिमेंट. त्यानंतर डायरेक्ट फॉर्म्युला यूज करून सॉल्व करावं लागते. सर्वात आधी इक्वेशन तुम्ही लिहून घ्या. आता मला आपल्याकडे डिस्टन्स हे दिलेला आहे. ए पॉईंट दिलेला आहे. तो पहिला ए पॉईंट असते त्याचे कोऑर्डिनेट काय घ्यायचे x1 y1 z1. तर लिहितो मी x1 y1 किंवा असं लिहितो पुढे. पहिला घ्यायचा x1 y1 z1. व्हॅल्यू लिहून घ्या. पहिला वापरा x1 किती आपल्याकडे x1 4. x1 इक्वल्स टू 4 y1 इक्वल्स टू 1 z1 इज इक्वल टू 5. इथपर्यंत आला की द कोऑर्डिनेट ऑफ b the coordinate of point B
बी चे कोऑर्डिनेट चेक करू आपण काय असते बी चेक करा काय आपल्याकडे बी चे कोऑर्डिनेट x1 प्लस l into d y1 plus m into d z1 plus n into d याला इक्वेशन नंबर 1 पहिला काढून घेऊया x1 प्लस मायनस करायचं इथं प्लस मायनस असते इथं किंवा प्लस हे घेतलं चालते प्लस l into d तर x1 चेक करा x1 किती आहे x1 4 प्लस l चेक करा किती आपल्याकडे मायनस प्लस 2/3 into d तर d चेक करा आपल्याकडे किती आहे d आहे आपल्याकडे 6 आपण 4 प्लस नंतर आपण मल्टिप्लाय केलं प्लस नंतर आपण मल्टिप्लाय केलं तर प्लस मायनस 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 काही ना आपल्याकडे प्लस 3 1 3 3 2 6 2 into 2 किती येईल आपल्याकडे 4 म्हणजे एकदा घ्यायचा मायनस एकदा काय घ्यायचं प्लस म्हणजे 4 मायनस 4 और 4 प्लस 4 म्हणजे काय ना आपल्याकडे 4 मायनस 4 0 और 4 प्लस 4 8 त्याला एकदा हा झाला पहिला तसंच कळवलं आपण दुसरा काय असतं आपल्याकडे y1 plus m into d तो y1 चेक करा किती y1 हा y1 1 प्लस m चेक करा किती आपल्याकडे प्लस मायनस 2/3 into d आहे आपल्याकडे 6 3 1 3 3 2 6 1 प्लस मध्ये मल्टिप्लाय करा प्लस मायनस बेदून किती आहे आपल्याकडे 4 एकदा घ्यायचा प्लस एकदा घ्यायचा मायनस 1 plus 4 और 1 minus 4 1 plus 4 5 और 1 minus 4 minus 3 त्यानंतर नेक्स्ट z1 plus n into d तर z1 चेक करू आपण म्हणजे z1 5 प्लस n किती आपल्याकडे 1/3 into d आहे आपल्याकडे 3 3 1 3 3 2 6 5 हा इथं प्लस मायनस आहे प्लस मायनस 1 into 2 2 एकदा घ्यायचा प्लस 5 plus 2 और 5 minus 2 5 plus 2 7 और 5 minus 2 3 आणि आपल्याकडे कोऑर्डिनेट b चे कोऑर्डिनेट लिहून घ्यायचे इक्वेशन 1 लिहू b चे कोऑर्डिनेट चेक करा x1 plus l into d y1 plus m into d z1 plus n into d सर्व व्हॅल्यू आहेत आपल्याकडे बघू कुठं पहिल्या व्हॅल्यू वापर काय आता आपल्याकडे पहिली व्हॅल्यू 0 पहिल्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या किंवा डायरेक्ट लिहिल्या चालतात दोन व्हॅल्यू येतात त्याच्या आपल्याकडे हा एकदा 0 एकदा काय झाला आपल्याकडे 0 पहिल्या लिहून घ्यायच्या 0 इथे कोणती आहे पहिली 5 नेक्स्ट कोणती आहे इथं 7 और b चे आता सेकंड वाली लिहायची किती आहे 8 -3 -3 इथं कोणती आहे 3 याला आपल्याकडे कोऑर्डिनेट पहिले काय करायचं पहिले लिहून घ्यायचं 0 5 आणि 7 दिलं 0 5 7 और ज्यावर म्हणायचं सेकंड मध्ये 8 -3 आणि 3 झाला प्रॉब्लेम सॉल्व सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम लिहून घ्या त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम फाइंड द एंगल बिटवीन द लाइन whose direction cosine element satisfy the equation दोन इक्वेशन दिलेले आहे आपल्याला अँगल काढणं आहे त्या अँगल काढायचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा cos θ = mod of a1 a2 + b1 b2 + c1 c2 डिवाइडेड बाय पहिल्या अंडर रूट मध्ये a1 स्क्वेअर + b1 स्क्वेअर + c1 स्क्वेअर सेकंड अंडर रूट मध्ये a2 स्क्वेअर + b2 स्क्वेअर + c2 स्क्वेअर mod कंप्लीट a1 b1 c1 आणि a2 b2 c2 म्हणजे डायरेक्शन रेशो आता जे दोन इक्वेशन दिलेले आहेत ते लिहून घ्यायचे आधी हा लिहिला 5l + m plus 3n is equal to 0 and second equation दिलेला आपल्याला 5mn minus 2nl plus 6ln is equal to 0 तर सर्वात आधी काय करायचं याचे जे मोठे इक्वेशन आहे त्याचे इक्वेशन नंबर 1 जे लहान इक्वेशन आहे मोठे इक्वेशन कसं काढायचं इथं दोन m n यामध्ये जे मल्टिप्लिकेशन m आणि n ची मल्टिप्लिकेशन n आणि l ची l आणि m ची मल्टिप्लिकेशन करण्याचे इक्वेशन 1 ज्याचे जे सिंगल आहे l m n त्यामध्ये काय करायचं ज्याच्यासोबत काहीच नाही त्याची व्हॅल्यू काढायची आता इथं आपण l सोबत 5 आहे n सोबत 3 आहे m सोबत काही आहे काय नाही इथून m ची व्हॅल्यू काढायची m इक्वल टू हा बाबा काय प्लस समोर गेला काय नाही मायनस हा प्लस समोर गेला काय नाही मायनस याची जी व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू यामध्ये ज्याच्यासोबत काहीच नाही आहे त्याची व्हॅल्यू काढायची बाई n सोबत 5 होता म्हणून सोडून दिला n सोबत 3 होता म्हणून सोडून दिला m सोबत काहीच नव्हतं ज्याच्यासोबत काहीच नाही आहे त्याची व्हॅल्यू काढायची काढली त्याची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवायची इक्वेशन
प्रॉपर इक्वेशन म्हणजे काय 5mn minus 2nl plus 6lm is equal to 0. व्हॅल्यू ठेवून देऊन घ्यायची. हा 5 into m चेक करा बरं m किती आपल्याकडे -5l minus 3n into इथे काय आपल्याकडे n minus इथे काय आपल्याकडे 2nl plus 6l into m चेक करा किती आपल्याकडे -5l minus 3l is equal to 0. हे इथे m ची व्हॅल्यू ठेवली आणि इथे m ची व्हॅल्यू ठेवली. काय आतमध्ये मल्टिप्लाय हा 5n म्हणजे काय आपल्याकडे 5n into ब्रॅकेट मध्ये -5l minus 3n minus 2nl plus हा 6l into -5l minus 3n is equal to 0. या 6 याला अगर आतमध्ये मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय बाय 5 25 आणि माइनस 3 n 5 3 15 n into n square minus 2nl plus या 6l अगर आतमध्ये मल्टिप्लाय हे प्लस माइनस काय आहे माइनस 6 म्हणजे किती निघते 30 l into l square प्लस माइनस काय आहे आपल्याकडे प्लस माइनस काय आहे आपल्याकडे सॉरी माइनस 6 मल्टिप्लाय बाय 3 18 आणि l मल्टिप्लाय बाय n इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याकडे माइनस 5nl minus 25nl minus 2nl minus 18nl again 25 हा 2 25 and 27 27 and 18 minus 25 minus 2 minus 27 minus 27 plus minus 18 ये 27 आणि 18 7 8 15 5 7 1 म्हणजे 2 आणि 3 3 आणि 4 किती minus 45 म्हणजे आपल्याकडे minus 45 nl minus 15 n square minus 30 l square is equal to 0. तर आता मला सांगा आधी सर्वात आधी घेऊन येते l त्यानंतर येते m आणि त्यानंतर येते n ते अरेंज करा त्या फॉर्ममध्ये -30 l वाला आधी -30 l square -45 nl -15 n square is equal to 0. कशा डिवाइड होते बरोबर 15 ना किंवा 15 कॉमन काढा -15 काढले कॉमन याच्यातून -15 गेले किती 15 दूनी 30 15 3 45 15 1 15 is equal to 0. -15 ले दिला खाली पडून काही आपल्याकडे 2l 3nl plus n square is equal to 0 divided by -15 0 ला कशाने डिवाइड करा 0 ने होऊन जाते म्हणजे काही ना आपल्याकडे डायरेक्ट इथे लिहून तुम्ही लक्ष देता आला तर आपल्याकडे 2l plus 3nl plus n square is equal to 0. याला क्वाड्रॅटिक इक्वेशन जर असेल त्याच्यासोबत काही नसला म्हणजे किती आहे 1 पहिल्याची दुसऱ्याची त्याची मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय बाय 1 2 मल्टिप्लाय बाय 1 किती येते 2. तर या 2 चे असे फॅक्टर घ्यायचे की मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे 2 आणि त्याची ॲडिशन किती यायला पाहिजे 3. आता 2 चे असे फॅक्टर 2 मल्टिप्लाय बाय 1 किती येते आपल्याकडे 2 2 plus 1 किती येते आपल्याकडे 3. इथे फॅक्टर लिहून घ्यायचे 2n प्लस मधल्याच्या ठिकाणी द्यायचे फॅक्टर बरोबर काय आहे 2 plus 1 मग n दिले 3 ला 2nl plus 1nl plus 1n चा square is equal to 0. या 3n ले गेलं 2nl plus n या दोनच्या पेअर बनवायचे या दोघांमध्ये काय कॉमन 2l घेतला मी बाहेर सॉरी 2l स्क्वेअर होता या 2l स्क्वेअर यामध्ये काय केलं 2l घेतला बाहेर यातला 2 आणि l गेला इथे काय l प्लस हा 2l गेला काय इथं या दोघांमध्ये काय कॉमन n घेतला मी बाहेर यातला n गेला काय l प्लस यातला n गेला काय n is equal to 0. दोघांमध्ये l plus n कॉमन आहे घेतला बाहेर l plus n बाहेर घेतला यातला l plus n गेला काय आपल्याकडे ट्वाइस आहे तर यातला l plus n गेला इथे काय is equal to 0. दोघांनी 0 देते l plus n is equal to 0 or 2l plus n is equal to 0. n ची व्हॅल्यू n is equal to -l एकदा ही व्हॅल्यू काढायची और एकदा इथून n ची व्हॅल्यू काढून n is equal to -2. हे दोन व्हॅल्यू भेटली ह्याच्या दोन व्हॅल्यू n च्या यामध्ये ठेवायच्या या बॉक्समध्ये याला इक्वेशन देऊन टाकायचं 2 मोठा पण देऊ आधी हे एकदा पुट n is equal to -l in इक्वेशन 2 इक्वेशन 2 वापर काय आपल्याकडे n is equal to -5l minus 3n तो is equal to हा -5 l minus 3 into n पावर किती आपल्याकडे -l म्हणजे काय आपल्याकडे -5l
मायनस मायनस काय होईल प्लस 3l मायनस 5l मायनस 3l मायनस 2l. आता आपल्याकडे डायरेक्शन कोसाइन काय असतात आपल्याकडे द डायरेक्शन रेशो ऑफ फर्स्ट लाइन. पहिल्या लाईनचे बघू आपण फर्स्ट लाईनची काय असतात l m आणि n इज इक्वल टू. आता l च्या ठिकाणी आता सर्व इक्वेशन पॉवर कशामध्ये l असतात l m पॉवर किती आला आपल्याकडे -2l म्हणजे शेवटी असते n चेक करा पहिले याच्यात किती आला हा मायनस आहे. सर्व इक्वेशन l मध्ये. आता इथून काढायचे मग डायरेक्शन रेशो. पहिली लाईन a1 पॉवर याच्यासोबत काय असेल तो 1. दुसऱ्यासोबत असते b1 किती याच्यासोबत -2. तिच्यासोबत असते c1 किती आपल्याकडे मायनस आहे आणि काही नसला म्हणजे सर्वांना इथपर्यंत लिहून घ्या. इथपर्यंत झालं a1 b1 c1 आला. त्याच्या दुसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशो काढणार आहे. तर पहिली जी n ची व्हॅल्यू एकदा इक्वेशन 2 मध्ये ठेवली. आता n ची दुसरी व्हॅल्यू एकदा पुट n इज इक्वल टू -2l इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 लिहून घेऊ आपण. n इज इक्वल टू -5l -3l म्हणजे m इज इक्वल टू -5l -3 into l n सॉरी n पॉवर किती आपल्याकडे -2l. म्हणजे -5l मायनस मायनस काय होईल प्लस 3 दुनी 6l म्हणजे -5l + 6l 1l. आला या डायरेक्शन रेशियो ऑफ सेकंड लाइन डायरेक्शन रेशो ऑफ सेकंड लाइन काय असतं आपल्याकडे l n इज इक्वल टू. तर l m चेक करा m किती आला आपल्याकडे 1l n किती आला यामध्ये -2l. तर आता पहिली लाईन होती म्हणून डायरेक्शन रेशो a1 b1 c1 याचे जे कोएफिशिएंट असतात ना ते a1 b1 c1 असतात. हे दुसरी लाईन आहे म्हणून काय येणार आपल्याकडे a2 इज इक्वल टू बाबर कोएफिशिएंट घ्यायचा 1. मग b2 किती आहे बाबर आपल्याकडे 1. c2 चेक करा किती आपल्याकडे -2. आला a2 b2 c2 आपल्याला काढणार अँगल काढायचा फॉर्म्युला आपल्याकडे लिहू आपण पुन्हा इथं. पहिले a1 b1 c1 लिहून घेतो मी. a1 किती आला आपल्याकडे a1 1 b1 -2 c1 आहे आपल्याकडे -1. नंतर a2 चेक करू आपण. a2 1 b2 1 a2 आहे 1 b2 पण आहे 1 आणि c2 किती आहे आपल्याकडे c2 आहे आपल्याकडे -2. हे सर्व आलं. अँगल काढायचा आहे. अँगल काढायचा फॉर्म्युला आपल्याकडे अँगल इज गिवन बाय अँगल काढायचा फॉर्म्युला आपल्याकडे cos θ इज इक्वल टू mod ऑफ a1 into a2 plus b1 into b2 plus c1 into c2 divided by अंडर रूट मध्ये पहिल्या अंडर रूट मध्ये a1 square plus b1 square plus c1 square into सेकंड अंडर रूट मध्ये a2 square plus b2 square plus c2 square. सर्व व्हॅल्यू आपल्याकडे देऊ इज इक्वल टू a1 into a2 तर लिहिलं मी a1 आहे 1 आणि a2 पण आहे 1 प्लस b1 into b2 हा -2 आणि हा आपल्याकडे 1 प्लस c1 into c2 किती आपल्याकडे -1 -2 डिवाइडेड बाय पहिल्या अंडर रूट मध्ये a1 स्क्वेअर a1 किती आपल्याकडे 1 म्हणजे इन आपल्याकडे 1 चा स्क्वेअर प्लस b1 आहे -2 तर इन आपल्याकडे -2 चा स्क्वेअर प्लस c1 आहे आपल्याकडे -1 तर इन आपल्याकडे -1 चा स्क्वेअर इथं सेकंड अंडर रूट मध्ये a2 चा स्क्वेअर a2 किती आहे 1 तर 1 चा स्क्वेअर प्लस b2 चा स्क्वेअर तर b2 आहे 1 चा स्क्वेअर प्लस c2 आहे -2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1 into 1 1 प्लस -2 मल्टीप्लाय बाय 1 -2 प्लस -1 मल्टीप्लाय बाय -2 2 डिवाइडेड बाय अंडर रूट मध्ये 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 1 चा स्क्वेअर 1 सेकंड अंडर रूट मध्ये 1 चा स्क्वेअर 1 1 चा स्क्वेअर 1 2 चा -2 चा स्क्वेअर 4 म्हणजे आपल्याकडे 1 प्लस मायनस काय आहे -2 हा +2 एवढा अंडर रूट मध्ये किती येणार आपल्याकडे हा 6 इंटू सेकंड अंडर रूट मध्ये येणार आपल्याकडे 6 हा +2 -2 गेट कॅन्सल 1 अपॉन अंडर रूट 6 इंटू अंडर रूट 6 म्हणजे इथे आपल्याकडे 1 अपॉन अंडर रूट 6 इंटू अंडर रूट 6 6 इकडे काय आपल्याकडे cos θ
म्हणजे cos थीटा इज इक्वल टू 1/6. आता cos थीटा कोणत्या अँगलवर 1/6 भेटते काय नाही, जर भेटत नसेल तर cos चा मध्ये वरून ना cos चा वर गेला तर cos इनवर्स म्हणजे थीटा इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 1/6. अँगल विचारला होता आपल्याकडे अँगल सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर आहे आपल्याकडे 6 नंबरचा प्रॉब्लेम. त्याआधी आपण आधी पाहिलेला आहे ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन काय म्हणते, ट्रायंगल आहे ए बी सी. तर काय करायचं यामध्ये, आता हा ए बी खाली जात आहे, हा समोर जात आहे, दोन साइड ज्या डायरेक्शनने जातात त्याच्या अपोजिट डायरेक्शननं जो डायगोनल जो हायपोटेन्यूअस आहे ते जात असते. हायपोटेन्यूअस काय आपल्याकडे AC. AB म्हणजे याला काय लिहू शकतो आपण, AB प्लस BC इज इक्वल टू AC. हा जे सर्वात मोठी साइड आहे हे समोर चालली, हे त्याच्या अपोजिट, हे खाली जात आहे, म्हणजे हा समोर जात आहे, हा तिकडून खाली येत आहे. आता बघू आपण काय केलेलं आहे, सपोज दॅट ऑल साइड ऑफ क्वाड्रिलॅटरल आर इक्वल इन लेंथ. एक क्वाड्रिलॅटरल आहे त्याच्या सर्व साइड इक्वल आहे आणि अपोजिट साइड आहे त्याच्या पॅरलल. तर आपल्याला शो दॅट करना आहे, शो दॅट डायगोनल आर परपेंडिक्युलर. तर आधी मी क्वाड्रिलॅटरल काढतो. हा काढला मी क्वाड्रिलॅटरल. नाव देतो मी याला ABCD. हा A, हा B, हा C, हा D. हे त्याचे डायगोनल. पहिला एक डायगोनल AC आणि एक डायगोनल आहे आपल्याकडे BD. दोघं इंटरसेक्ट करतात आहे O वरती. आता हा झाला. आपल्याला काय दिलेलं आहे, सर्व साइड काय त्याचे इक्वल, म्हणजे हे साइड, हे साइड, हे साइड, हे साइड इक्वल. म्हणजे काय लिहू शकतो मी, लेट A B C D be the quadrilateral, दिलं. यामध्ये काय दिलं आपल्याला, AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू DE. म्हणजे चारही साइड इक्वल अँड अपोजिट साइड पॅरलल आहे. आता AB पॅरलल टू AB ची अपोजिट साइड DC अँड AD ची अपोजिट साइड BC. लिहिलं मी BC. आता आपल्याला काय दाखवणार, डायगोनल परपेंडिक्युलर आहे. टू प्रूव्ह डायगोनल आर परपेंडिक्युलर. डायगोनल परपेंडिक्युलर आहे म्हणजे दॅट इज काय दाखवणार आपल्याला, दॅट इज डायगोनल जर परपेंडिक्युलर असेल, दोन जर साइड किंवा दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असेल त्यांचा डॉट प्रोडक्ट काय आहे 0. म्हणजे हा AC आणि BD याचा डॉट प्रोडक्ट किती दाखवणार आपल्याला 0. AC डॉट BD इज इक्वल टू काय आपण दाखवणार आपल्याला 0. प्रूफ करून दाखवू मग आपण प्रूफ. तर सर्वात आधी AC पाहिजे आपल्याला, तर मी एक ट्रायंगल घेतो ABC. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, हा ABC हा असा काढतो मी ट्रायंगल. हा असा आहे तो ट्रायंगल. हा A, हा B, हा C. मी सांगितलं जे मोठी साइड आहे AB इकडे जात आहे, BC इकडे जात आहे, दोन साइडच्या डायरेक्शन जातात, त्याच्या अपोजिट साइड डायरेक्शन तिसरी साइड. हा असं तर बाय ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन काय म्हणून आपल्याकडे वेक्टर AC इक्वल्स टू वेक्टर AB प्लस BC. जे सेम डायरेक्शन वाले आहे त्यांची एडिशन इज इक्वल टू जो अपोजिट डायरेक्शन वाला आहे त्याची एडिशन AB प्लस BC. याचं मी इक्वेशन नंबर 1. आता दुसरा कोणता पाहिजे आपल्याला BD. तर हा BD यामध्ये येते. मी घेतो ट्रायंगल, इन ट्रायंगल BCD. हा BCD हा असा दिसते BCD. हा B, हा C आणि हा D. सर्वात मोठी साइड आहे. हा खाली जात आहे, हा इकडे जात आहे, हा त्यांच्या अपोजिट, सॉरी हा या डायरेक्शन. तर बाय ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन, ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन, बाय ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन काही ना आपल्याकडे वेक्टर BD इज इक्वल टू BC प्लस CD. BC प्लस CD. आणि यामध्ये पॅरलल मध्ये हा जर इकडे जात असेल तर त्याची पॅरलल साइड तिकडेच जाईल. हा जर वरती जात असेल त्याची पॅरलल साइड आहे कुठे नाही वरती. आता AB आणि हा काय आपल्याकडे DC डायरेक्शन सेम आहे. म्हणजे मी काय लिहू शकतो AB इज इक्वल टू काय लिहू शकतो मी AB इज इक्वल टू DC. CD आणि DC जर आपण मागे पुढे गेला, हा लिहिला मी BC प्लस हा मागे पुढे जर गेला मी ना
तर इथं साइन काय होते चेंज, प्लसचा काय होते मायनस, म्हणजे डी सी डी त्याला बीसी केला समोर काही इज इक्वल टू वेक्टर बीसी माइनस डीसी, तर डीसी लगा लिखा तो मी एबी आणि याला मी वेक्टर एबी दिले मी इक्वेशन 2 दिलं. त्यानंतर पाहू मग आपण आपल्याला काय पाहिजे होतं AC डॉट BD 0, तर पाहू येते काय AC डॉट BD वेक्टर AC चेक करा किती याला AB प्लस BC वेक्टर AB प्लस वेक्टर BC डॉट BD वेक्टर BD का वेक्टर BC माइनस AB वेक्टर BC माइनस वेक्टर AB डॉट प्रोडक्ट क्या आधी B ने पूर्ण ब्रॅकेट ला क्या मल्टिप्लाय करू वेक्टर AB डॉट पूर्ण ब्रॅकेट काय आपल्याकडे ब्रॅकेट वेक्टर BC माइनस वेक्टर AB प्लस आता या BC ने करा मल्टिप्लाय वेक्टर BC डॉट करा मल्टिप्लाय वेक्टर BC माइनस वेक्टर AB चेक करू आपण वेक्टर AB ने करा आतमध्ये मल्टिप्लाय वेक्टर AB डॉट वेक्टर BC माइनस इथे करा वेक्टर AB डॉट वेक्टर AB प्लस BC ने करा आतमध्ये मल्टिप्लाय काय ना आपल्याकडे वेक्टर BC डॉट वेक्टर BC माइनस इथे करा मल्टिप्लाय वेक्टर BC डॉट वेक्टर AB. आता बाबा काय इथे आपल्याकडे वेक्टर AB डॉट वेक्टर BC माइनस वेक्टर AB डॉट वेक्टर AB वेक्टर AB चा स्क्वेअर प्लस वेक्टर BC डॉट वेक्टर BC वेक्टर BC चा स्क्वेअर माइनस वेक्टर BC वेक्टर AB A डॉट B याला B डॉट C तर याला काय लिहिता येईल मग आपल्याला वेक्टर BC डॉट वेक्टर AB डॉट वेक्टर BC हा माइनस BC हा प्लस BC AB डॉट BC हा प्लस आणि AB डॉट BC माइनस काय होईल कॅन्सल म्हणजे आपल्याकडे माइनस वेक्टर AB चा स्क्वेअर प्लस वेक्टर BC चा स्क्वेअर. आपल्याला काय सांगितलेलं आहे AB इज इक्वल टू काय आहे BC म्हणजे काय करू शकतो मी माइनस AB चा स्क्वेअर म्हणजे त्या BC ला काय लिहू शकतो AB चा स्क्वेअर कशावरून आहे तर आपल्याला काय लिहिलेलं आहे AB इज इक्वल टू माइनस वेक्टर AB चा स्क्वेअर प्लस वेक्टर AB चा स्क्वेअर काय आपल्याकडे सेम आला पण आपल्याकडे वेक्टर AC डॉट वेक्टर BD इज इक्वल टू 0 म्हणजे जर 0 आला म्हणजे काय मग ते परपेंडिक्युलर ते आपल्याला प्रूव्ह करणं होतं देअरफॉर डायगोनल ऑफ quadrilateral ABCD are perpendicular. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर थर्ड नंबरचा प्रॉब्लेम बघू आपण. त्याआधी आपल्याकडे काही फॉर्म्युले एक्यूट अँगल साठी A डॉट B ग्रेटर दॅन 0 राहते. राईट अँगल साठी A डॉट B इथे आपल्याकडे 0. ऑब्ट्यूज अँगल साठी A डॉट B लेस दॅन 0 आणि तुम्हाला माहित पाहिजे क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² bx c 0 असेल तर तो A असते लेस दॅन 0 आणि डेल्टा पण लेस दॅन 0 आणि डेल्टा असते b² - 4ac. जर आपल्याकडे डॉट प्रोडक्ट लेस दॅन 0 असेल तर दोन कंडिशन आहेत. पहिली कंडिशन एक तर a लेस दॅन 0 असेल आणि b काय असेल ग्रेटर दॅन 0 किंवा दुसरी कंडिशन a 0 पेक्षा मोठा असेल आणि b 0 पेक्षा लहान असेल. म्हणजे दोन पैकी कोणते एक 0 पेक्षा मोठा आणि एक 0 पेक्षा लहान राहील. दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये बघू आपण काय फाइंड द व्हॅल्यू ऑफ c ची व्हॅल्यू काढणार सो दॅट फॉर ऑल रियल एक्स द वेक्टर पहिला वेक्टर घ्यायचा a लिहिला मी ना दुसरा वेक्टर घ्यायचा b लिहिला मी मेक्स एन ऑब्ट्यूज अँगल. जर ऑब्ट्यूज अँगल करत असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असेल लेस दॅन 0. तर लिहिला मी डॉट प्रोडक्ट लेस दॅन 0 तर वेक्टर a आहे आपल्याकडे लिहून घेऊ xci - 6j + 3k डॉट वेक्टर b चे काय आहे आपल्याकडे xi + 2j + 2cxk लेस दॅन 0. डॉट प्रोडक्ट मध्ये i च्या कोएफिशिएंट ची मल्टिप्लिकेशन i सोबत काय इथं xk इथे किती आहे i सोबत x प्लस j च्या कोएफिशिएंट ची मल्टिप्लिकेशन j सोबत आहे -6 इथे किती आहे j सोबत 2 प्लस k च्या कोएफिशिएंट ची मल्टिप्लिकेशन k सोबत आहे आपल्याकडे 3 इथे किती आहे k सोबत 2cx लेस दॅन 0. x multiplied by x square c plus -6 multiplied by 2 -12 plus 3 2 चा 6 हा काय आपल्याकडे c x लेस दॅन 0 ठेवून घ्यायचं c x स्क्वेअर नंतर काय आपल्याकडे 6 cx +- 10 -12 लेस दॅन 0
क्वाड्रेटिक इक्वेशन इन एक्स आला तर कंपेअर करून घ्यायचं कंपॅरिझन करून घ्यायची याची a स्क्वेअर प्लस bx प्लस c लेस दॅन 0 x स्क्वेअर च्या बाजूला a आहे इथे आहे c म्हणजे a ला आपल्याकडे c x च्या बाजूला b आहे इथे x च्या बाजूला 6c म्हणजे b आपल्याकडे 6c शेवटी असते c तर c किती आला आपल्याकडे -3 या सर्व व्हॅल्यू आल्या की आपल्याला माहिती आहे क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये काय राहते हे दोन कंडिशन a लेस दॅन 0 and डेल्टा लेस दॅन 0 तर a आहे आपल्याकडे c तर c लेस दॅन 0 and डेल्टा लेस दॅन 0 डेल्टा आपण काढून घेऊ डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac तर b चेक करू आपण किती आहे b चेक करा किती आहे आपल्याकडे 6c मायनस घेऊ आपण सोडून नाही 4 ac तर a किती आहे आपल्याकडे c आणि c हा c किती आहे आपल्याकडे -2 हा a च्या ठिकाणी c आणि c किती आहे -2 पहिल्या स्क्वेअर काही ना आपल्याला 36 c स्क्वेअर मायनस मायनस काय येईल प्लस 48 c यामधून कळू आपण कॉमन काय येते 12 मल्टिप्लाय बाय 3 32 36 प्लस 12 चौक 48 c म्हणजे काय ना आपल्याकडे 12c काढणार कॉमन काय ना आपल्याकडे 3c प्लस 4 हा डेल्टा डेल्टा काय होता आपल्याकडे लेस दॅन 0 म्हणजे c लेस दॅन 0 आणि काय होता डेल्टा लेस दॅन 0 तर आपल्याकडे लिहूया डेल्टा हा आहे आपल्याकडे 12c 3c प्लस 4 लेस दॅन 0 तर मी तुम्हाला सांगितलं हे दोघांचा हा डॉट प्रोडक्ट हे 12 ला खाली पाठवून दिला c ब्रॅकेट मध्ये 3c प्लस 4 लेस दॅन 0 हा दोघांचा प्रोडक्ट लेस दॅन 0 चे दोन कंडिशन पहिला लहान किंवा दुसरा मोठा आहे किंवा पहिला मोठा आहे आणि दुसरा लहान आहे तर आपल्याला इथे काय दिलेला हा c लेस दॅन 0 म्हणजे पहिला लहान आहे हा पहिला लहान आणि दुसरा काय आहे मोठा डायरेक्ट लिहू आपण इथे c लेस दॅन 0 आणि दुसरा काय मोठा 3c प्लस 4 ग्रेटर दॅन 0 हा प्लस 4 समोर गेला काय आहे -3c ग्रेटर दॅन -4 3 ला काय पडतो c ग्रेटर दॅन -4 तर c च्या दोन व्हॅल्यू आला c लेस दॅन 0 and c ग्रेटर दॅन -4/3 तर लिहू मग आपण इथे c ची व्हॅल्यू c ग्रेटर आणि c लेस c ग्रेटर कशापेक्षा मोठा आहे c -4/3 आणि लेस दॅन 0 कशापेक्षा लहान आहे 0 पेक्षा याला c च्या सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या